मंदिर पूर्णतः 10 महिने पाण्यात असतात। इथे शिवाजी महाराज येऊन गेलेले, दर्शन करून गेलेले। शिवराय मित्रांनो, मी किशोर बावले तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओत स्वागत करतो। आपण आता पुणे जिल्ह्यातील पवना डॅम येथे आलेलो आहे आणि या पवना डॅम मध्ये एक चालुक्यकालीन मंदिर आहे। हे मंदिर पूर्णतः 10 महिने पाण्यात असतात, फक्त 2च महिने आपण हे मंदिर पाहू शकतो। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मंदिराची माहिती घेऊ, चला। मित्रांनो, मी आता पहिल्यांदाच माझ्या हाताने ड्रोन शूट केलेला आहे, तर हे मंदिर तुम्हाला 360 डिग्री मध्ये दिसेल। गेल्या हजारो वर्षाची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील दुर्गम गड किल्ले, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या अंगखांद्यावर जपणारे असंख्य प्राचीन मंदिरं, हीच तर खरं महाराष्ट्राची ओळख आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यापासून जवळ असलेला मावळ तालुक्यातील पवना धरणातील एक सुंदर चालुक्य काळातील वागेश्वर म्हणजेच महादेवाचं मंदिर। हे मंदिर वर्षातून 2 ते 3 महिने पाण्याबाहेर असतं, इतर महिने हे मंदिर पाण्यात असते। सुमारे 1965 ला पवना धरण बांधकामास सुरुवात झाली आणि 1972 ला धरणाच्या वापरास सुरुवात झाली। पाणीसाठा वाढू लागला आणि त्याच दरम्यान हे ऐतिहासिक मंदिर हळूहळू पाण्याखाली जायला सुरुवात झाली आणि यामुळे हे मंदिर 8 ते 10 महिने पाण्यात बुडून असते। फक्त 2 ते 3 महिने हे मंदिर पाण्याच्या बाहेर असते। अत्यंत सुंदर असलेले हे मंदिर संपूर्णपणे दगडाने बांधलेले आहे। हे दगड एकमेकांना जोडण्यासाठी पूर्वकालीन लॉक सिस्टीमचा वापर केला होता। मंदिर जुने आणि बराच काळ पाण्यात असल्यामुळे बहुतांश भाग जीर्ण झालेला आहे, तरी सुद्धा दगडी खांब मंदिराचा गाभारा अजूनही शाबूत आहे। सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर बराच काळ पाण्यात असल्यामुळे ह्याची अवस्था झाली असावी। आपण या वागेश्वर मंदिरात आलेलो आहे आणि या ठिकाणी पुजारी काका आपल्याला संपूर्ण मंदिराची माहिती सांगतील। काका, काय नेमकं ही मंदिराची माहिती? आणि या मंदिराचा पुजारी वंश परंपरा आम्ही त्याची देखभाल करतो आणि हे म्हणजे मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, हे स्वयंभू आहे। स्वयंभू असल्या कारणाने कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही। या मंदिराच्या 2 पिंडी आहेत, आतमध्ये एक स्वयंभू पिंड आहे आणि लिंग, आणि वरती एक पिंड आहे। आणि हे मंदिर लॉकिंग मंदिर, लॉक आहे। इथे शिवाजी महाराज येऊन गेलेले, दर्शन करून गेलेले। दर्शन करून लोहगडला गेले, तिकोणापेठला गेले, सिंहगडला गेले, तिसापूरला गेले, असे याचा इतिहास आहे। आणि जे तुम्हाला विरगुळ पडलेत ना, ते वीर लोकांचे, त्यांनी वीरपणा केलेला आहे। तर छोटस मंदिर आहे का तिथं, ते गवाऱ्याच आहे। या मंदिराचा शोध ज्यांनी लावला त्याचं ते मंदिर आहे बारीक। किती गाडी यायची, दूध टाकायची, असं करता 1 महिना भरता, असं 2 महिने झाला असेल तर मग ते असे का करते मनुष्याने, मग ते उकरले गेले इथे पंचक्रोशीमधून, ते शिवलिंग निघालेले आहे। आणि ह्याच्या मागे 38 गुंठ्याचं तळे आहे। 38 गुंठ्याच्या तळ्यामध्ये सकाळी दिवस उगवला नित्यकर्म की ती कमळे निळ्या रंगाची निघायची, मावळा की मावळायची, ती आम्ही इथं चढवायचो। अशी या मंदिराची कथा आहे। याचा 200 किलोचा घंटा आहे, ट्रकच्या ताब्यात आहे। ट्रकच्या ताब्यात आहे। बाकीचे इतर महिने हे मंदिर सगळं पाण्यात असतं। याचा जीर्णोद्धार नवीन 1998 ला केलेला आहे। वर 42 फुटाचा कळस आहे। तिथे शेषनारायणाची मूर्ती वरती नेलेली, ब्रह्मा आणि विष्णू, विष्णू आणि महेश, ह्या 2 मूर्ती तिथे वरती नेलेल्या आहेत। तिथे त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे 1998 ला। बाकी इतर महिने सगळे मंदिर पाण्यात असतात। 8 महिने पाण्यात असतं, 8-9 महिने पाण्यात, आणि हे मार्च ते एप्रिलला उघडं पडतं। मंदिरावरून ह्या गावाला वागेश्वर नावाचं पडलं। पहिले त्याचं नाव असं आहे, त्याचं आख्यान होतं की या गावाचं नाव मडी होतं। मडी होतं, जसं देव उत्पन्न झाला त्या गवाऱ्याने शोध लावला, त्याच्यानंतर वागेश्वर नाव पडलं।
म्हणजे वाघेश्वर मंदिरावरून ह्या गावाला वाघेश्वर नाव असं पडतं. तुम्ही इथं पूजा वगैरे करताय, म्हणजे सेवा करतात काका. वंशम परंपरा काका पिढ्यानपिढ्या ह्या मंदिराची सेवा करत आलेले आहेत तुम्ही. अच्छा, ही किती पिढी आहे काका तुमची? म्हणजे माझी 5-25 पिढी असली, 25-30 पिढी असली. अच्छा अच्छा, धन्यवाद काका. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस टिंगो टिकोना ह्या किल्ल्याला भेट देत असत त्यावेळेस आवर्जून ह्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. मंदिराच्या आसपास आपल्याला अनेक विरगळी पाहायला मिळतात. त्यातीलच ही एक मोठी असलेली विरगळ. अशा बऱ्याचशा विरगळी छोट्या मोठ्या मंदिराच्या आसपास विखुरलेल्या अवस्थेत आहे. अत्यंत प्राचीन असलेले मंदिर आपण पाहू शकता. थोडेसे मंदिर 10 महिने पाण्यात असल्यामुळे पडझड झालेले आहेत आणि आजूबाजूला विरगळ पसरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या सगळ्या विरगळी आहेत. अंदाजे 50 ते 60 वर्ष हे मंदिर पाण्यात असल्यामुळे मंदिराचा कळस ढासळलेला आहे. 2 ते 3 कळस असलेले मंदिर पूर्णतः विखुरलेलं आहे. तरी सुद्धा अत्यंत सुंदर असलेले मंदिर तुम्ही आवर्जून पहा. पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.